जय भीम जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आमच्या सरला पोहे खायची इच्छा झाली होती. तर आमच्या इकडे एक इंदोरचा कॅप्टन आहे, ते बोलला मी इंदोर स्टाईलमध्ये पोहे बनवतो. तो प्रॉपर MP इंदोरचा आहे, त्याला प्रॉपर मराठी नाही बोलतायत, तरी पण तो मराठी कसा बोलतो ते एकदा शेवटपर्यंत बघा. भावनो, तुम्हाला या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे. मी 10 मिनिटं त्याच्यात इसको भिगाया था. माझी मराठी तेवढी छान नाही, तुम्ही ॲडजस्ट करा थोडासा. ठीक आहे, मी शिकलो आहे मराठी आता. बाकी जय महाराष्ट्र, बाकी जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आम्ही ते पीनट रोस्ट केलं आहे, ड्राय रोस्ट, त्याच्यामध्ये काही टाकणार नाही. तो देखो ना गाइस, ये हमारे जो दाने हैं वो थोड़े थोड़े लाल लाल चटचट आवाज आना चालू हो गई. इसमें से काला नहीं हुआ है, ज़्यादा काला नहीं करना है, इसको टेस्ट को खराब करता है. इन्फॉर्मेशन में देना चाहूँगा यहाँ पे कि जो पोहा है वो आपका ज़्यादा गीला नहीं होना चाहिए, क्योंकि अगर ज़्यादा गीला होगा तो वो एकदम खिचड़ी टाइप का बन जाएगा. ठीक है, तो मेक श्योर कि आप उसको अच्छे से स्ट्रेन कर लें, पूरा पानी उसका अच्छे से निकल जाए. ये पोहा अभी देख सकते हो आप कि किस तरीके से खिला खिला सा बना है. राइट, पूरा गल चुका है, पानी पूरा सोख चुका है, और जो रिमेनिंग पानी है वो हमने सिंक में आउट कर दिया. राइट, सेव तो यहाँ मिलेगी नहीं. मैंने इन्हें बोला कि एक पैकेट आता है रतलामी सेव के नाम से, वो लेके आओ. ये लेके आए हैं पंचरत्न मिक्स, वो भी हल्दीराम का. ये 11वीं में है, 11वीं कक्षा के विद्यार्थी है. ये देश का भविष्य इन लोगों के हाथों में है. बालाजी रतलामी सेव. अरे नहीं, ग्रीन कलर का पैकेट बोला था तो ग्रीन कलर का पैकेट लाए बराबर. तो पे होती बोला था, खुली नहीं इधर अपनी इधर. क्या हो गया ठाकुर, तू बताएगा अभी क्या हो गया बता. मीठा सूप बोला मैंने कि तड़के के लिए सौंफ लेके आ. वो मीठा सूप लेके आया. ये लेके आया है नंबर 1 हसमुख नंबर 1 माउथ फ्रेशनर. कोण लेके शेवटला आम्हाला जाऊन घेऊन यावं लागलं. तर बघा भाई, त्यानं सर्वात पहिले सोप आणि तिखे ॲड केल्या, त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि कढीपत्ता ॲड केला पोह्यामध्ये, नंतर कांदा ॲड केला, चांगल्या प्रकारे भाजून घेतलं, वरतून हळद ॲड केली, वरतून भाजलेले शेंगदाणे ॲड केले, साखर आणि मीठ पण ॲड केलं बरं, आणि नंतर मग पोहे ॲड केले. बाकी बोलतात ना, ज्याचं काम त्यालाच जमतं. नॉनस्टिक बघा कसा हलवायलाय. अबे आण म्हणलो इकडे, हे बघा असं हलवतात उगन माय. त्याच्यानंतर पाणी गरम केलं आणि खालतून पोह्याला वाफ दिली. भावनो, मी पहिली वेळेस बघितलं, तुम्ही कधी असं बघितलं का? हे आपले पोहे बनून झाले बघा तयार. पहिले मी टेस्ट करून बघतो, 1 नंबर बनलेत. आता त्याच्यानंतर आपण सरला पोहे देऊ टेस्ट करण्यासाठी, आणि सरचे रिएक्शन काय असतात ते बघू. सो गाइस, ये सर्व किया हमने सर को पोहा.